मनसे जनहित कक्षाचे खेड तालुक्याचे अध्यक्ष विवेक येवले आपल्या समवेत आहेत। मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होतोय। महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील कशा पद्धतीने तुम्ही राजसाहेबांचा आदेश त्या ठिकाणी मानून आढळराव पाटलांच्या या निवडणूक रिंगणात उतरलेला आहात आणि काय वाटतंय आढळराव पाटलांच्या विजयाचा विश्वास? खरं तर तसं पाहिलं तर मागील 5 वर्ष डॉक्टर अमोल कोल्हे साहेब हे खासदार होते, परंतु जे काय ते आज बोलत आहेत, ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात त्या आत्तापर्यंत 5 वर्षात त्यांनी काहीच केलं नाही। हडपसरमध्ये म्हटले की महिलांसाठी रस्त्याला शौचालय पाहिजे, ते त्यांनी काहीच केलं नाही। जे अमोल कोल्हे साहेब गायींची सेवा करतात, त्याच अमोल कोल्हे साहेबांच्या गावामध्ये त्यांच्या भागामध्ये गायीची कत्तल खुल्याम होते, त्यावरती अमोल कोल्हे साहेब बोलत नाही। खरं तर आमच्या खेड तालुक्यामध्ये चाकण तळेगाव हा सगळ्यात मोठा रस्त्याचा विषय। चाकणसारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची जे काय गैरसोय लोकांची होती, त्यातून आत्तापर्यंत अमोल कोल्हे साहेब बोलले की आम्ही ट्रॅफिक मुक्त चाकण करू, त्यांनी काहीच केलेलं नाही। ट्रॅफिकसाठी त्यांचं योगदान काहीच नाही आहे। नक्की अमोल कोल्हे साहेबांनी जर त्यांच्या शरीरावरती, त्यांच्या मानेवरती, त्यांच्या अंगावरती कांदे घालून आंदोलन केलं, कांद्यांची माळ घातली, परंतु शेतकऱ्यांसाठी खरंच 4.5 वर्षे नक्की झोपले होते का काय, असा आमच्यासारख्यांना प्रश्न पडतो। त्यानंतर असे अनेक प्रश्न आहेत। चाकण शहरामध्ये अनधिकृत बांधकामं आहेत, अनधिकृत कितीतरी गोष्टी आहेत, याच्यावरती आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आवाज उठवला। त्यावरती आम्हाला जे काय आता आढळरावदादा पाटील आहेत, शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी आम्हाला अनेकदा सहकार्य केलं। खरं तर आम्हाला या मतदारसंघामध्ये नटसम्राट व्यक्ती नको आहे, आम्हाला कार्यसम्राट व्यक्तीच पाहिजे। तरुणांचे रोजगाराचे प्रश्न आहेत। आशिया खंडातील सगळ्यात मोठी MIDC ही आमच्या चाकण भागामध्ये खेड तालुक्यात आहे। यासाठी कितीतरी तरुण हे आज बेरोजगार आहे। अशा या इथल्या स्थानिक तरुणांच्या हक्कासाठी आम्हाला आवाज उठवण्यासाठी व ताकद देण्यासाठी शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्यासारखा एक भक्कम उमेदवार या मतदारसंघात पाहिजे आणि कार्यसम्राट उमेदवारच पाहिजे। अमोल कोल्हे एकीकडे सांगतात की मी या मतदारसंघामध्ये 18,000 कोटी रुपयाचा विकास केला, युवकांच्या हाताला मी रोजगार दिला, कसं पाहता याकडे? अमोल कोल्हे साहेबांनी या सगळ्या गोष्टींचा अहवाल सादर करावा। एकतर ते जे काय बोलत आहेत ते एक उत्तम वक्ते आहेत, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना बोलण्याचं ज्ञान आहे आणि लोकांना भावनिक करण्याचं त्यांच्याकडं खूप काय म्हणतो आपण की खूप कसब आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ते बोलतात, त्यांना वाटतं आपण जे काय बोलते रेटून चालेल, परंतु जनता ही हुशार आहे, जनता ही सुज्ञ झालेली आहे आणि यावेळी जनता ही जो विकास करतोय त्या व्यक्तीला निश्चितपणे मतदान करणार आहे। तुम्ही युवक म्हणून कशा पद्धतीने शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचं युवकांचं महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या विजयासाठीचं प्लॅनिंग आहे? युवकांचं प्लॅनिंग तसं पाहायला गेलं तर आज आमच्या खेड तालुक्यामध्ये असतील किंवा इतर 6 तालुक्यांमध्ये, खेड धरून इतर 6 तालुक्यांमध्ये तरुण असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासाठी पूर्णपणे ताकदीनिशी तत्पर आहोतच। आम्ही प्रत्येक भागांमध्ये दादांचे कार्यक्रम घेतोय, प्रत्येक गावात दादा येत आहेत, मार्गदर्शन करतायत। आमच्यासारखे तरुण दादांच्या पाठीमागे आहेत, कारण तरुणांसाठी आता माझ्यावरती देखील मागे एक गुन्हा दाखल झाला होता। दादांना बोललो दादा असा विषय, दादांनीच सहकार्य केलं, परंतु असे कितीतरी तरुण आहेत। अमोल कोल्हे साहेबांना फोन केला ना, ते साधा फोन उचलत नाही। नंतर त्यांचा PAचा विषय तो 3 PA आहेत त्यांचे, 3ही PA त्यांचे कधी फोन उचलत नाही। शिवाजीदादांसारख्या व्यक्तीला आम्ही एक फोन केला की दादा आमचा फोन उचलतात, जी समस्या आहेत ती समस्या सोडवतात। मग तो तरुण असू, ज्येष्ठ असू, स्त्री असू, पुरुष असू, अशी कुठलीही भेदभाव न करता सर्वांसाठी एकमेव व्यक्ती आहेत, त्याच कार्यतत्पर आहेत। काय वाटतं शिवाजीदादा आढळराव पाटील जर विजय झाला, कारण 15 वर्ष खासदार राहिले, मागच्या 5 वर्षात खासदार नव्हते, परंतु आता निवडणूक रिंगणात आहेत, विजय झाल्यानंतर तुमच्या युवकांचे जे प्रश्न बेरोजगारीचे सुटतील? निश्चितपणे सुटतील, कारण आज आम्ही पाहतोय की बऱ्याच गोष्टी आम्ही 5 वर्षात त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो, त्यांनी त्या गोष्टी 100% सोडवल्यात। तरुणांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आहे, विश्वास नाही तर आत्मविश्वास आहे। देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले 10 वर्षापासून सत्तेमध्ये आहेत, या देशाचं कशा तुम्ही पद्धतीने पुढचं भवितव्य पाहता युवक म्हणून? देशाचं भवितव्य आता सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी बिनशर्तपणे नरेंद्र मोदींसाठी पाठिंबा दिला आहे, कारण नरेंद्र मोदींचा जो काही प्लॅनिंग आहे युवकांसाठी, तो प्लॅनिंग एकदम योग्य पद्धतीने आहे आणि तोच प्लॅनिंग आज आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, म्हणून आम्ही निश्चितपणे त्यांच्यासाठी पूर्णपणे काम करतोय। तर हे होते विवेक येवले, अतिशय परखडपणे त्यांनी त्याचं मत मांडलं की ज्या जुन्नर तालुक्यातून खासदार अमोल कोल्हे स्वतः ते नारायणगावचे रहिवासी आहेत, त्या जुन्नर तालुक्यामध्ये, ज्या जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे, त्या जुन्नर तालुक्यामध्ये खुलेआमपणे गायींची किंवा जनावरांची कत्तल होते, ती देखील त्यांना आत्तापर्यंत थांबवता आलेली नाही। कोणत्याही सुखदुःखात कधी खासदार त्या ठिकाणी अमोल कोल्हे आलेले नाही। युवकांचे जे प्रश्न होते ते त्यांनी मार्गी लावलेले नाही। हडपसर परिसरामध्ये शौचालयाचे प्रश्न असतील ते मार्गी लावलेले नाही। त्यामुळे यावेळेला 100% मतदार खासदार अमोल कोल्हे यांना कुठल्याही प्रकारे थारा देणार नाही, असा विश्वास या युवकांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन भानुदास शिरोळसह मी अतुल परदेशी, आपला आवाज, शिरूर।